या ठिकाणावर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत सगळ्यांनी मार्गदर्शनाच्या स्वरूपामध्ये, कवितेच्या स्वरूपामध्ये या 96व्या काव्य पौर्णिमेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. आणि आता अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आपण संपर्क करू. आकाश चॅनल प्रकाशन आणि चॅनलचे संयोजक संचालक आदरणीय गोकुलवार सरांनी आज त्यांच्या परिसरामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्तानं वृक्षारोपण केलं. अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी केला. त्याच्याबद्दल मी प्रथमतः त्यांना आभार मानतो. सप्तरंगी साहित्य मंडळ चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नवरत्नजी वाघमारे, वर्मण साहेब, गजानन झेंगरे सर आणि काव्य पौर्णिमेचे संचालक आदरणीय ढवळे सर यांचे पण धन्यवाद देतो. मित्रांनो, मी काही कवी नाही, पण तुमच्या कविता ऐकायला उपस्थित होतो. जाणून बुजून मी सकाळी ढवळे सरांना 2दा फोन केलाय व किती वाजता 11चा टाइम आहे. उशिरा का होईना पण कविता घेतला. कारण का आठवतं मी लहानपणी वाचत असताना, जे न दिसे रवी ते दिसे कवी, अशी एक म्हण आहे किंवा कविता आहे. कारण का एवढं मन, एवढा मेंदू हा जगातलं पाहण्याचा त्या कवींना देणगी असते. आणि म्हणून ती देणगी आपली प्रगल्भ होत जावी. अनुरत्न वाघमारे सरांसारखी एक परिवर्तनाची भूमिका आपल्या कवितेतून यावी ही अशी आपल्या अपेक्षा करतो. निसर्गावरच्या कविता झाल्याच आहेत आणि झाल्या पाहिजे. निसर्गाचे संवर्धन झालंच पाहिजे. पण या देशातल्या जळमटांनाही दूर आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून तशा पद्धतीनं सप्तरंगी साहित्य मंडळानं पुढाकार घ्यावा. 96 ही जर काय काव्य पौर्णिमा असेल तर मित्रांनो, त्याला 8 वर्ष, 8 वर्ष बारी 96 8 वर्ष, एक अतिशय खडतर प्रवास असतो. आणि एवढा अतिशय सप्तरंगी साहित्य मंडळाने त्याचे प्रेरक आदरणीय ढवळे सरांनी लावून धरला. कारण किती ओढाताण करावी लागते मला काही माहिती आहे की कार्यक्रम यासाठी. म्हणून आपल्या सप्तरंगी साहित्य मंडळ आणि काव्य पौर्णिमेचे संयोजक आदरणीय ढवळे सरांना परत एकदा हार्दिक त्यांना आभार व्यक्त करून आपण मला शुभेच्छाने अध्यक्ष दिला. तर धन्यवाद. या काव्य पौर्णिमेचा आभार मानण्यासाठी मी रोहित गोकुलवार सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सर्वजण आलात आणि आज मला हे बघायला भेटलं की तुम्ही सर्वजण मिळून या टाइमला सुद्धा झाडं लावायची एवढी प्रेरणा आज सुद्धा ठेवतात. आमच्यासारखी जनरेशन आज सुद्धा हे करत नाही, पण तुमच्या सर्वांना असं या टाइमला सुद्धा करताना बघून खूप चांगलं वाटतं. असं बघून मी माझ्या जनरेशनला पण सुद्धा, माझ्या मित्रांना सुद्धा प्रेरणा देईन. त्यांना सुद्धा सांगेन आपण मिळून एकत्र कधीतरी असे काम करूया.